रात्रीचे 1:30 वाजलेले. ट्रेन ऑलमोस्ट 6 तास डिले झालेली आणि आम्ही पोचलेलो वाराणसी जंक्शनला. गाईज, हाय गाईज, वेलकम टू वाराणसी व्लॉग. आणि आम्ही आता रेडी झालोय आणि चाललोय आरतीसाठी मनकर्णिका घाटावरती ना ग, अस्सी घाट, सॉरी अस्सी घाटावरती. अस्सी घाटला आम्ही चाललोय आणि आम्ही जिथं बुकिंग केलेलं तिथून ऑलमोस्ट 100 मीटर्सवरती अस्सी घाट आहे आणि तो फार जवळ आहे इथून. तर मी जिथे थांबलेले ते ओम गेस्ट हाऊस आहे आणि ते छान आहे. तुम्ही आलात तर इथे या, खूप सुंदर आहे. आणि मणकर्णिका घाटाच्याकडे संध्याकाळी जाऊ देत नाहीत आणि आरती असते अस्सी घाटला. पण थंडी खूप आहे इथं, खूपच थंडी आहे, म्हणजे इमॅजिन नाही करू शकत. आणि आरती 5-5:30 वाजता आहे आणि आम्ही जेन्युअनली ट्रेनने किती वाजता आलो का इथे, 3 वाजता पोचलो आणि आम्ही थंड पाण्याने आंघोळ केलं आहे जेन्युअनली एवढ्या थंडीमध्ये. किती 9 डिग्री सेल्सिअस आहे ना, 9 डिग्री सेल्सिअस इथलं वातावरण आहे. म्हणजे बोलता येत नाहीये, पूर्ण थंड पाणी आणि बोलता येत नाहीये. सो लेट्स सी, घाटावरती जाऊन आरती तर बघायची, त्याच्यासाठी तर आम्ही थंड पाण्याने आंघोळ केली आहे. पण ओम गेस्ट हाऊसचे ओनर खूप चांगले आहेत, जेन्युअनली खूप फ्रेंडली आणि सेक्युरिटी खूप चांगली मिळेल. सो इट्स बेटर तुम्ही ओम गेस्ट हाऊसला स्टे करा, नियर टू अस्सी घाट. येस. तर मी आता आली आहे आरतीसाठी आणि मला खूप चांगली एक फ्रेंड भेटली जिचं नाव आहे, बनवली गाईज, सगळीकडेच फ्रेंड्स बनवते. तर तिचं नाव आहे, इंट्रोड्यूस योरसेल्फ. किंजल. हाय, मैं गुजरात से हूँ. आणि ही प्रतीक्षा, ॲज यू नो, मेरे को तो पहचानती हूँ. आणि आम्ही मगाचपासून एवढं बोलतोय ऑलमोस्ट खूप गोष्टी आम्ही सांगितल्यात एकमेकींना. आणि एकच काम आहे इथं आमचं, जे जे मध्ये बसतात त्यांना हटवणं. आता प्रोबॅबली 6 वाजता आरती सुरू होईल. अस्सी घाटावरची आरती ही सकाळी 6 वाजता सुरू होते आणि ती 8 वाजता संपते. तर 2 तासाची आरती असते ही. आणि मी आणि प्रतीक्षाने आरतीचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही चहा पिण्यासाठी गेलो. इथे खूप सुंदर आणि उत्कृष्ट चहा मिळतो. सो आत्ता मी निघाली आहे फोटोज काढायला आणि प्रतीक्षाने कॅमेरामॅन ढूंढला आहे आणि तो कॅमेरावाला खूप चांगला फोटो काढतो. 25 रुपीज पर कॉपी. ते कबुतरांना बोलवायला लागतं ना, त्याच्यासाठी हे घेतलं आहे. बनारसमधली सगळ्यात आवडीची गोष्ट काय असेल तर ह्या पाण्यात तरंगणाऱ्या बोटी आणि त्याच्या अवतीभोवती फिरणारे हे पक्षी, खूप सुंदर. तर आत्ता आम्ही आलो आहे फोटो काढायला. ऑलमोस्ट प्रतीक्षाचं पहिल्यांदा होणार आहे आणि नंतर माझं होणार आहे, कारण प्रतीक्षा नेहमी प्रायोरिटीमध्ये असते ना, माझा भाई साहब. तर भैया, थँक्स टू यू, तुमच्यामुळे आम्हाला हे भेटलं, बोट भेटली, कारण इथं बोट भेटणं ना खरंच खूप मुश्किल आहे. भैया ठीक आहे. घालायचं नसतानाही जबरदस्ती लाईफ जॅकेट घालावं लागलं, कारण की मला पोहता तसंही येत नाही. सो इट इज मॅन्डेटरी. धूप आ गया ना, बिना धूप नहीं रहता, कोहरा था तब सॉल का फोटो। अरे तब हिल जा रही, तब क्या बताएं। ऍक्च्युली पक्षी प्रतीक्षाच्या डोक्यावरती बसत होते आणि त्याच्यामुळे ती फार इरिटेट झाली होती.
आणि फोटोग्राफर बिचारा हेल्प करत होता तिला की कसे फोटोज वगैरे काढायचे त्याच्यासाठी. जेन्युअनली जमत नाही फोटोज काढायला. आता गंमत येणार आहे, आता गंमत येणार आहे. व्हिडिओ सुरू केलेला फोटोग्राफरनी आणि त्याला आम्ही फोटोज काढायला सांगितलेले. आम्ही इतकं परेशान झालेलो ना त्याच्यामुळे. आणि हा पक्षी जो होता ना तो प्रतीक्षाच्या डोक्यावर कंटिन्यू बसत होता. गाईस आता आमचं खूप जोरदार भांडण झालंय कॅमेरामॅन सोबत. त्यांनी खरंच आमचे खूप फालतू काढलेले फोटो आणि हिला माझ्यावर विश्वास नव्हता की मी चांगले फोटो काढेल. तर त्याच्याकडून आम्ही 4 फोटो घेतले विदाउट पैसे देता. तो नकोच म्हटला पैसे. मग मी म्हटलं की तुला नको तर मग आम्ही काय देऊ, बरोबर का नाही. ॲटिट्यूड ब्रो. आता इथून आहे ना एक रिक्षावाला येणार आहे. मग तिथून त्यांनी पण 5 रुपयामध्ये बोललंय, उगाच जास्त काय लोक म्हणतात की बनारस खूप महाग आहे. आमच्यासारखे पाहिजेत बार्गेनिंग करणारे. काय ग. सो इथून आता आम्ही रिक्षाने जाणार आहे 5-5 रुपये देऊन. ते भैया आ गए. चलो. किधर छोड़ेंगे पर भैया? वही मार्केट में जहाँ पे पीपल्स लोग बनाते हैं सब मिलता है ना उधर. आणि आता हे आम्हाला मार्केटला घेऊन चाललेत. आता आम्ही थोडंसं काहीतरी पेट पूजा करायला चाललोय कारण प्रचंड भूक लागली आणि प्रचंड थंडी इथे. तर मी आणि प्रतीक्षा आम्ही दोघी जणी आलो की बनारसी साडी कशी बनते. तर हे आहे रमचा सिल्क साडीज आणि इथे समजतं की वेविंग कशी होते किंवा कसं साडीज बनवल्या जातात बनारसीचे. लेट्स कम. आम्ही दाखवतो. कोणाचं शॉप आहे आपका? नहीं हमारा नहीं है, मालिक का है. अच्छा. तर मग इथे ही मशीन आहे आणि या मशीनवरती पूर्ण वेविंग केलं जातं. जी साडी असते ती बनवण्याची प्रक्रिया केली जाते. अगर ये इसका जो है ना वो ईच थ्रेड 1 सीक्वेंस में आता है ना. अच्छा. यही खरीदी होती है. आइए साड़ी देखनी आइए अंदर आइए. प्रतीक्षाला पण साडी घ्यायची कुठली तरी एक. तर मग आता ती चेक करते की एखादी साडी कुठली घ्यायची का ते. सो लेट्स सी. मला जर आवडली तर मी पण घेईल. इथं ओरिजिनल बनारसी सिल्क साडीज मिळत आहेत. प्राइस कितना है इसका? शॉप में इथे सगळे बनारसी सिल्क साडीज भेटतात. तर आता आम्ही चाललोय काल भैरव मंदिरला ना ग. काल भैरव मंदिरला आणि तिथून नंतर आम्ही जाणार काशी विश्वनाथ टेम्पल आणि मग माघारी येऊन कोणतं संकटमोचन हनुमान टेम्पल असे 3 टेम्पल करायला सांगितलेत माझ्या आईने आणि ते पण सिक्वेन्शियली करायला सांगितलेत. आणि प्रतीक्षा बिचारी फार एक्झॉस्ट झाली आहे. तरी पण कशी दिसतीये आउटफिट ऑफ द डे. खूप दमल्यानंतर मी आणि प्रतीक्षा इडली आणि सांबर खायला आलोय. एक प्लेट 30 रुपीजला. गौरी डोसा कॉर्नरच्या इथे आणि हे नियर टू आहे 80 घाट जवळ. आणि इथे जेन्युइन नाही तर काय चाललंय पण एक गणपती तेवढे बनलेले पता नाही काय माहित काय चाललंय इथे. आलो आम्ही जरा नाश्ता करायला आणि आम्ही खाणार आहे गरमागरम जिलेबी. बनारसी कचोरी खायला लागलोय. माझी हालत आत्ताच खराब झाली आणि या पोरीला इतकं खायचंय खाऊन खाऊन पोट खराब करून घेणार आहे. काय मागवलं ग तू? बनारसी खस्ता कचोरी. जसं की हिने महाराष्ट्रात कधी कचोरी खाल्लीच नाही बट स्टील शी वॉन्ट्स टू ईट बनारसी खस्ता कचोरी. त्यामध्ये काहीतरी आलं हे काय आलू सब्जी समथिंग.
इसमें मखाना भी है, ठीक ठाक आहे. आपण ना आता मी खायला जाऊ मलाई येऊ. This is how बनारसी कचौरी looks like. और बस खाना आहे आणि अजून खायचं आहे. म्हणली तुम्ही येऊ नका हे बनारसला, काही नाही आहे इथं एवढं, काही नाही. पैसे असे संपतायत ना सट उगाच इथं जायला 70 रुपये 80 रुपये 90 रुपये घेतात हे ट्रॅव्हलिंगला, आणि काहीच नाही, मुद्दाम बघतात हे लुटतात. सो इट्स बेटर येऊच नका इथं, काहीच नाही एवढं. 2-3 टेम्पल सोडले ना, आणि ॲव्हरेज आहे बरं का फूड. लोक एवढं एक्स्ट्रा वॅगंट केले त्यांनी की खूपच काही वर्थ इट नाही आहे इतकं तुम्ही पैसे स्पेंड करताय. हां, फोटो काढण्यासाठी फोटोजेनिक असाल, फोटो अल्कलिटी असाल तर तुम्ही येऊ शकता, पण ते असं नाही का टूरिस्ट प्लेस नहीं, तो ये टूरिस्ट प्लेस है ऐसा, ये कुछ है नहीं. सो इट्स बेटर गाइज, छोड़ दो, येऊच नका इकडे. कसली साडी आली? सपनों की साडी आली आता ह्यांच्याकडे आम्हाला बघून. तर मग तुम्हाला जर स्वप्नातली साडी घ्यायची असेल तर या बनारसला. ट्रेननी येऊन 3 दिवस वाया घालवा, फ्लाईटनी येऊन 2 तास वाया घालवा. काही नाही ठेवलं इथं. मला तर नाही पटलं, आमचं बीड चांगलं. बाई, मी तर सातारात जाईल वापस, काही चांगलं नाही आहे. आणि आता अथक प्रयत्नांनी आलोय नमो घाटला. तुला काय वाटतंय ग बनारस विषयी? बीड आ जाओ गाइस. काही नाही आहे घाट वगैरे. आता हे नमो घाट म्हणजे नुसता हात जोडलाय म्हणून नमो घाट, बाकी असं काहीच नाही. इधर से हम रात को गए थे उधर. आणि रात्री आम्ही इथूनच वरून त्या ट्रेननी गेलेलो वाराणसी जंक्शनला. बनारसमध्ये खूप चालावं लागतं कारण हे शहर खूप छोटं आहे आणि इथं गर्दी खूप झाली आहे. आणि तुम्हाला जर घाट एक्सप्लोअर करायचे असतील ना, तर बनारस वन ऑफ द बेस्ट प्लेस मी म्हणेल. हा त्रिलोचन घाट होता आणि असं चालत चालत बुंदी पराकोटा घाटामध्ये आम्ही पोहोचलो आणि तिथून काशी विश्वनाथकडे जाण्यासाठी रोड आहे. हा रोड कालभैरव मंदिराकडे घेऊन जातो आणि इथे जाताना खूप साऱ्या गलिया लागतात. तर आम्ही कालभैरव दर्शन करायला. बेस्ट थिंग की ह्यांनी खूप सुंदर सुंदर पेंटिंग्स काढल्यात आजूबाजूला, सो चालताना एवढं बोर होत नाही. तर इतकी चिडले कारण मी सतत फोटोज काढ, हे कर ते कर म्हणते आणि तिची एनर्जी पूर्ण ड्रेन झाली आहे. सो आता कालभैरवचं दर्शन घेतल्यानंतर आय होप तिला जरा सद्बुद्धी यावी. आणि घाटापासून खूप जवळ आहे कालभैरव टेम्पल, सो या मस्ट विजिट. गर्दी आहे ना इथे. कालभैरव आहे ना टेम्पल, कालभैरव आहे ना, एवढी गर्दी आहे इथे. कसं यायचं लोकांनी? आम्ही चाललोय कसं तरी बिचारे. ही बघा, हे घेतलं की दर्शन भेटतं. कसं आम्ही आता आलो कुठे खायला ग? फेमस श्रीजी मलाई योग. काय खायचं तुला? काय खायचं? काय खायचं? मलाई योग. ओके, विल बाय फॉर यू. नंतर आम्ही गेलेलो चाट खाण्यासाठी. फेमस चाट आहे टमाटर चाट म्हणून, आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक असं ग्रेव्ही टाईप स्लरी देतात ते टमॅटोची, आणि त्याच्यामध्ये सेव आणि कोथिंबीर वगैरे असं अनेक त्यांचे मसाले वगैरे घालून ते चाट रेडी करून देतात. आणि मला खरंच ही चाट खूप आवडली कारण मी मलाईयो वगैरे खाल्लं नाही. नंतर आम्ही गेलेलो मणिकर्णिका घाटाकडे. ॲक्च्युली रात्र खूप झालेली आणि
तिथे कंटिन्यू प्रेत जळत असतात आणि आम्हाला त्यांनी जायला मनाई केली, म्हणून मी आणि प्रतीक्षा तिथून निघालो बोटीमध्ये बसून. आणि खूप सुंदर, खरं सांगते ना, तुम्हाला जर बनारस एक्सप्लोअर करायचं असेल ना, तुम्ही सकाळी बोटीमधून फिरूच नका. रात्री बोट घ्या आणि तुम्ही एक्सप्लोअर करा. कारण प्रत्येक घाटाच्या भोवती आहे ना, त्यांनी खूप सुंदर लाईट्स वगैरे लावलेली असते. त्याच्यामुळे जाताना बोटीतून तुम्हाला प्रत्येक घाट बघता येतो. ऊन पण लागत नाही आणि लाइटिंग्समुळे तर ते खूप अजून सुंदर दिसतात घाट. हे एक त्यांनी हॉटेल बांधलेलं जे घाटावरतीच आहे. आणि बेस्ट थिंग म्हणजे काय, तुम्हाला जर मणकर्णिकेपासून पुढच्या आरतीच बघायच्या असतील ना, तर त्या देखील बोटीमधून पाहायला भेटतात. सो बेस्ट थिंग आहे की तुम्ही रात्रीच बोट घ्या आणि सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करा. कारण सकाळी खूप जास्त गर्दी असते आणि मी आणि प्रतीक्षा माघारी अस्सी घाटाकडे येताना आम्हाला आरतीचं देखील दर्शन झालं. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.